देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। 9 डिसेंबर 2024ला भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं सकाळी 7:30च्या सुमारास अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या जी आहे ती हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे असं समोर आलं। त्यानंतर 1000 पानांचं दोषारोप पत्र जे आहे ते देखील लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे शाखेने जे आहे ते दाखल देखील केलं। मात्र आता या दोषारोप पत्रातून अतिशय धक्कादायक असे खुलासे झालेले आहेत। संतोष देशमुख सतीश वाघ यांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला होता, त्यांची रेकी जी आहे ती देखील करण्यात आली होती अशी माहिती समोर आलेली आहे। याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव। समृद्धी, सतीश वाघ यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत जर आपण म्हटलं तर सुरुवातीला अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र नंतर ही अनैतिक संबंधातून हत्या झाली असं उघडकीस आलं आणि आता थेट दोषारोप पत्रातून त्यांच्यावर जादूटोणा जो आहे तो करण्यात आल्याचं देखील समोर आलंय। संकेत, नक्कीच आपण या प्रकरणात जर पाहिलं तर हे प्रकरण सुरुवातीला प्रचंड वेगळं वाटत होतं आणि नंतर जसा जसा तपास पुढे जात गेला तसं अचानक या प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट आले, अनेक टर्न्स आले आणि त्याच्यानंतर आपण खरं तर जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो होतो। हे मुख्य आरोपी अर्थात ज्यावेळी सतीश वाघ यांची हत्या झाली होती त्यावेळी अक्षरशः धायमुकलून रडणारी त्यांची पत्नी, त्यांचीच बायको मोहिनी वाघ हिनेच खरं तर हे सगळं करून आणलेलं होतं। ही स्वतः या सगळ्याची मुख्य सूत्रधार होती आणि कारण होतं ते म्हणजे अनैतिक संबंधांचं। स्वतःपेक्षा जवळपास 15 ते 18 वर्ष लहान असलेल्या एका मुलाबरोबर याच मोहिनी वाघचे अनैतिक संबंध होते आणि त्या सगळ्यातूनच पुढे ही हत्या करण्यात आली। अगदी आत्ताचा जो महत्त्वाचा विषय त्यावरती आपण पहिल्यांदा बोलूया, तो म्हणजे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय। लष्कर न्यायालयामध्ये जवळपास 1000 पानांचं हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय। या दोषारोप पत्रानुसार अनेक गंभीर गोष्टी आता समोर आलेल्या पाहायला मिळतात। त्या म्हणजेच खरं तर सुरुवातीपासूनच जेव्हा या अनैतिक संबंधांची कुठेतरी कुणकुण सतीश वाघ यांना लागलेली होती, त्यानंतर मात्र सतीश वाघ यांचे मोहिनी वाघ यांच्यावरचे अत्याचार वाढलेले होते। त्यांना मारहाण करणं असेल किंवा मग आर्थिक व्यवहार कुठलेच घरामध्ये नव्हते, म्हणजे इतके ते खरं तर व्यावसायिक होते। त्यामुळे घरात पैसा चांगल्या पद्धतीने होता, खेळता पैसा होता, मात्र या सगळ्यापैकी अगदी कुठलाही पैसा स्वतःच्या हातात नव्हता। मोहिनी वाघ यांचा एक स्त्री म्हणून किंवा एक कुटुंबातील महिला म्हणून त्यांना स्वतःला पैसे खर्च करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। प्रत्येक वेळेस नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे। त्याचबरोबर सतीश वाघ यांचं जास्तीचं दारू पिणं असेल आणि त्यावरून मग पुढे जाऊन मोहिनी वाघ यांना मारहाण करणं असेल, त्यामुळे कुठेतरी अगदी नवऱ्याच्या या सगळ्या त्रासाला त्रासून गेलेल्या मोहिनी वाघ यांना अर्थातच त्यांचा जो अनैतिक संबंधातून जो प्रियकर होता तो अक्षय जावळकर याच्याबरोबर त्यांनी मिळून हा सगळा कट रचला होता। आपल्याला असं या दोषारोप पत्रातून पाहायला मिळतंय ते म्हणजे हे दोघे खरं तर नंतरच्या पिरियडमध्ये ज्यावेळी सतीश वाघ यांना ह्या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलेलं होतं आणि त्यांच्याकडून कुठेतरी विरोध चालू होता, त्यावेळी हे दोघे बाहेरच्या एखाद्या लॉजवरती वगैरे भेटत होते आणि तिथे जाऊन मोहिनी वाघ वेळोवेळी अक्षय जावळकरला हे सांगायच्या की मला या व्यक्तीपासून सुटका हवी आहे, काहीतरी कर, असं प्रत्येक वेळेस सांगितलं जायचं आणि त्यामुळेच कुठेतरी या दोघांनी मिळून सतीश वाघ यांचा काटा काढायचा ठरवला। त्यामधून सुरुवातीला मोहिनी वाघ यांनी सगळ्यात पहिला कुठला जर मार्ग अवलंबला असेल तर तो होता जादूटोण्याचा। आपण जर पाहिलं तर याच मोहिनी वाघने एका महिला मांत्रिकाकडे जाऊन आपल्या नवऱ्यापासून आपली सुटका कशी करून घेता येईल याविषयीची माहिती विचारलेली होती। याविषयी खरं तर त्यांनी बरंच काही त्यांना पैसेही दिलेले होते आणि त्यांच्याकडून काही जादूटोणा करून घेता येतोय का किंवा त्यामार्फत कुठे सतीश वाघ यांचा काटा काढला जाऊ शकतो का, अशा पद्धतीने सुद्धा प्रयत्न केले होते। अर्थात हे सगळे प्रयत्न फेल झाले कारण मुळात जादूटोणा अशी काही गोष्ट अस्तित्वात नाहीये आणि त्यामुळेच खरं तर हे सगळेच प्रयत्न फेल झाले आणि त्यानंतर मग काय करायचं तर मग सुपारी द्यायचं ठरलं। त्यानुसार ही 5 लाखांची सुपारी देण्यात आली आणि या दोषारोप पत्रातून समोर आलेली दुसरी एक धक्कादायक गोष्ट अशी, पहिली तर जादूटोणा करण्यात आला होता हीच गोष्ट महत्त्वाची आहे, दुसरी गोष्ट अशी की ही सगळी जी काही सुपारी देण्यात आली होती सुरुवातीपासून खरं तर संकेत आपल्याला हा प्रश्न पडत होता की ज्या मोहिनी वाघला अक्षरशः स्वतःला 10 रुपये खर्च करण्याचा सुद्धा अधिकार घरामध्ये नव्हता, तिने इतकी मोठी पैशांची सुपारी दिली कशी।
हा सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यांपुढे उपस्थित होता, ज्याचं उत्तर मिळालेलं नव्हतं आणि त्याचंच उत्तर या दोषारोप पत्रातून समोर आलं. ते म्हणजे मोहिनी वाघने स्वतःच्या खिशातून 1 रुपया सुद्धा या सुपारीसाठी दिलेला नाहीये, पतीच्या हत्येसाठी दिलेला नाहीये. सगळा 5 लाखांचा जो काही खर्च आहे तो एकट्या त्यांचा प्रियकर असलेल्या अक्षय जावळकरनी उचलला. सुरुवातीला ज्यावेळी महिनाभर आधी ही सुपारी देण्यात आली होती त्यावेळी अक्षय जावळकरने जवळपास 1.25 लाखाच्या आसपास, 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपासची अमाऊंट हा जो या प्रकरणातले ज्यांना सुपारी दिली होती, हे जे प्रत्यक्ष खून करणारे जे आरोपी आहेत अर्थात पवन शर्मा आहे, त्यानंतर नवनाथ गुरसाळे आहे, या सगळ्यांना या प्रकरणामधले विकास शिंदे नावाचा एक आरोपी आहे, तर या तिघांना सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ही सुपारी देण्यात आली होती त्यावेळी पवन शर्माच्या खात्यामध्ये याच अक्षय जावळकरने 1 ते 1.5 लाख रुपये टाकलेले होते आणि महिनाभर नंतर जेव्हा हे काम पूर्ण होईल त्यानंतर बाकीचे पैसे द्यायचं असं यांचं ठरलेलं होतं. तशी डील झालेली होती आणि ज्या दिवशी 9 डिसेंबरला सतीश वाघ यांची हत्या झाली, या हत्या झाल्याच्या नंतर म्हणजे अगदी सकाळच्या सुमारास ही हत्या झाली आणि दुपारी 3-3:15च्या सुमारास याच अक्षय जावळकरने स्वतः 3-3.5 लाख रुपये कॅश स्वरूपामध्ये या आरोपींच्या घरी जाऊन दिलेले आहेत. म्हणजे या प्रकरणामध्ये अक्षय जावळकरचा किती मोठा हात आहे हे आपल्याला कळतंय, की त्याने स्वतःचा पैसा इतका सगळा उभा केला. तसं पाहायला गेल्या संकेत आपण जेव्हा पूर्वी या विषयाची चर्चा करत होतो, या अक्षय जावळकरला मोहिनी वाघच्या घरात भाड्याने राहावं लागत होतं, इतकी हालाखीची परिस्थिती होती. आई वडील याचे वडापावची गाडी चालवायचे, इतक्या सगळ्या परिस्थितीतून याला इंजिनियर केलं, याला इतकं शिकवलं आणि त्याच्यानंतर याचं लग्नही लावून दिलं, याला मुलंही झाली आणि तरीही याचे अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधातून याने 5 लाखांची रक्कम केवळ आपल्या प्रेयसीच्या नवऱ्याला मारण्यासाठी दिली. म्हणजे ही गोष्टच फार जास्त ट्रिकी वाटते की एखादा माणूस असं कसं वागू शकतो. त्यामुळे हे सगळंच या दोषारोप पत्रातून समोर आलेलं संकेत पाहायला मिळतंय. समृद्धी, आणखीन एक धक्कादायक गोष्ट जी या सगळ्यामधनं समोर आलेली आहे की 1 वर्षापासूनच सतीश वाघ यांचा काटा काढण्यासाठी किंवा सतीश वाघ यांच्या हत्येचं नियोजन जे आहे ते सुरू होतं, तसा प्रयत्न देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर 3ऱ्या प्रयत्नामध्ये जवळपास या सगळ्यांमधनं यश आल्याचं पाहायला मिळालं. संकेत, ज्यावेळी ही सुपारी देण्यात आली होती सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं तसं सगळ्यात पहिलं तर यांनी जादू टोण्याचा पर्याय वापरण्याचं ठरवलं. कारण का अजूनही कळत नाही, आपण आता जवळपास 21व्या शतकात आहोत आणि 2025 चालू आहे. एकीकडे आपण चर्चा करतो की काही दिवसात आपल्याकडे फ्लाइंग कार्स वगैरे येतील, दुसरीकडे अजूनही आपण जादूटोणा या अंधश्रद्धेमध्ये अडकून पडलेलं दिसतोय आणि अंधश्रद्धेतून एखादा अख्खा माणूस, जिवंत माणूस मारता येतो, ही तर फार जास्त अतिशयोक्ती अजूनही लोकांच्या मनात असलेली पाहायला मिळते. बऱ्याचदा सर्वसामान्य कुटुंबातले अनेक लोक आपल्याला अशाच पद्धतीने जादूटोण्याचा सहारा घेताना पाहायला मिळतात. कुणाचं काही वाईट करायचंय, कुणाचं काही निगेटिव्ह काही गोष्टी घडवून आणायच्या असतील किंवा मग अशा पद्धतीने एखाद्याची हत्या वगैरे व्हावी असं आपल्याला वाटतंय, तर मग जादूटोणा केला जातो, ज्याचा तसा काहीच संबंध नाहीये, बिलकुलही. म्हणजे फार इलॉजिकल गोष्ट आहे ही आणि तशा पद्धतीचं काहीतरी करण्याचा प्रयत्न अर्थातच या मोहिनी वाघकडून करण्यात आला आणि त्यामध्ये अर्थात अक्षय जावळकरची मदत सुद्धा घेतलेली असूच शकते या सगळ्या प्रकरणात, मांत्रिकाला पैसे वगैरे देण्यासाठी. सो सुरुवातीला यांनी वर्षभर आधीपासून हे सगळे प्रयत्न त्यांचे साइड बाय साइड चालू होते. मात्र जेव्हा काहीच यश येत नाही असं वाटत असताना मग पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, त्यानंतर या प्रकरणात विकास शिंदे, या तिघांना सुद्धा या सगळ्याची सुपारी देण्यात आली. या प्रकरणात आतिश जाधव नावाचा सुद्धा आणखी एक आरोपी आणि आता हे सगळेच 5-6 आरोपी म्हणजे मोहिनी वाघ, अक्षय जावळकर, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे, पवन शर्मा आणि आतिश जाधव हे 6-7 आरोपी आता या प्रकरणामधले मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे या सगळ्यांकडेच मग जेव्हा यांना संपर्क साधण्यात आला, सुपारी देण्यात आली, त्यानंतर या तरुणांनी जवळपास 3 वेळा रेकी केली होती. सतीश वाघ कुठून येतात, कुठे जातात, त्यांना कधी किडनॅप करता येऊ शकतं किंवा कधी मारता येऊ शकतं, अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न झाले होते. एकदा असंही सांगितलं जात आहे की एकदा हे सगळे तरुण जे आहेत ते दुचाकीवरून आले होते आणि दुचाकीवरून येऊन तिथल्या तिथे त्यांना संपवायचं असं या तरुणांचा प्लॅन होता. मात्र तसं काहीच झालं नाही, कारण प्रचंड वर्दळ होती रस्त्यावरती, गावातले लोक बरेच होते आणि त्यामुळे हे अशा पद्धतीची हत्या करणं, प्रत्यक्ष हत्या करणं त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे मग नंतरच्या वेळेस पाहायला मिळतंय की त्यांनी आधी किडनॅप केलं, खूप पहाटेच्या वेळी, ज्यावेळी तसं कोणी बाहेर नसतं अशा वेळी त्यांनी किडनॅप केलं आणि त्याच्यानंतर अर्थात 15-20 मिनिटातच जवळपास 72 वार करून
सतीश वाघ यांची हत्या केली, पुढे शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला. आणि जेव्हा आपण बघतोय की संकेत या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण हे सगळं कव्हर करत होतो, जेव्हा ही घटना घडली होती, त्यावेळी अगदी आपल्याला संध्याकाळच्या सुमारास ही गोष्ट कळली होती 7:30च्या आसपास की मृतदेह हाती लागलाय म्हणून. आणि तोपर्यंत हा मृतदेह शिंदवणे घाटातच पडून होता. मग तो तिथे नेऊन त्यांना मारलंय का, अशा अनेक चर्चा चालू होत्या. मात्र दोषारोप पत्रातून जी गोष्ट समोर आली की स्वतः अक्षय जावळकरने 3-3:30 वाजण्याच्या सुमारास आरोपींना त्याच्या वाघोलीच्या घरी जाऊन पैसे दिले. याचा अर्थ या आरोपींनी फार लवकर हे सगळं काम संपवून ते त्यांच्या घरी जाऊन निवांत बसलेले सुद्धा होते. म्हणजे असंही नाही की ते फरार झाले होते, कुठे जाऊन लपले होते, ते घरी निवांत बसलेले होते. त्यावेळी हा अक्षय जावळकर तिथे गेला आणि मग त्याने सगळी कॅश जी आहे ती त्यांना उर्वरित जी रक्कम होती सुपारीतली ती दिलेली पाहायला मिळते. या प्रकरणामध्ये सतीश वाघ यांना मारायचा प्रयत्न याच्या आधी 2दा झाला होता आणि तिसऱ्यांदा हा प्लॅन अक्षरशः यांचा सक्सेसफुल झाला. आणि असा सक्सेसफुल झाला की तो आता या सगळ्यांच्या अक्षरशः आपण असं म्हणतो की गळ्याभोवती आलेला आहे, फास आवळलेला आहे. कारण हे प्रकरण जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सतीश वाघ हत्या प्रकरण हे दोन्ही एकाच दिवशी घडलेल्या घटना होत्या. आणि सुरुवातीला सतीश वाघ हत्या प्रकरणाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण अर्थातच एका आमदाराचे मामा होते, त्यामुळे या प्रकरणावरती प्रचंड लक्ष सगळ्यांचं लागलेलं होतं. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरुवातीला फार गंभीर वाटत नव्हतं, त्यामुळे फारसं लक्ष गेलं नाही. मात्र 2 दिवसात सगळी चक्र फिरली आणि मग संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखी एक मोठी घटना महाराष्ट्राने पाहिली आणि महाराष्ट्राच्या लक्षात आली. आणि त्यानंतर आतापर्यंत आपण बघतोय की दोन्ही घटनांमध्ये अजूनही न्याय मिळालेलाच नाहीये, हे पाहायला मिळतंय. समृद्धी संबंधित जी महिला मांत्रिक होती त्याबाबतची काही माहिती समोर आली का, की ती कोण होती आणि या अगोदर असे काही त्याच्याकडनं प्रकार जे आहेत ते झाल्याचं काही समोर, त्याबाबतची काही अपडेट आली आहे? संकेत, दोषारोप पत्रातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या अजून समोर येणं बाकी आहे. म्हणजे आपण बघतो की बऱ्याचदा दोषारोप पत्रात नेमकं काय लिहिलंय हे थेटपणे सांगितलं जात नाही. फार एक एक क्लू त्यातले आपल्याला समजत जातात. किंवा अनेकदा आपण बघतो की कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होत असते, सुनावणीच्या दरम्यान सुद्धा बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा होते आणि मग त्यानंतर त्या गोष्टी हळूहळू डिस्क्लोज व्हायला सुरुवात होती. बऱ्याचदा अशा पद्धतीचे लहान सहान जे आरोपी असतात या आरोपींची नावं डिस्क्लोज केली जात नाहीत अनेकदा. आणि महिला असतील तर त्या बाबतीत थोडीशी जास्त त्यांना एक प्रायव्हसी दिली जाते किंवा त्यांचं नाव लपून कसं राहील अशा पद्धतीचे प्रयत्न केले जातात. आणि जर आपण पाहायला गेलं तर महिला मांत्रिक जर आपण म्हणत असू तर महिला मांत्रिक या शक्यतो थोड्याशा ज्येष्ठ महिला असतात बऱ्याचदा, नेहमीच नाही पण बऱ्याचदा या ज्येष्ठ महिला असतात. त्यामुळे असंही असू शकतं की वयामानानुसार जर ही महिला ज्येष्ठ असेल वगैरे तर मग तिचं नाव कुठेतरी आत्ता तरी लपवण्यात आलेलं असू शकतं. त्यामुळे या महिला मांत्रिकाचं नाव अजून कळलं नाहीये आणि नावच न कळल्यामुळे तिने आधी असं कधी काही केलंय का याविषयीची सुद्धा तितकीशी माहिती समजलेली नाहीये. मात्र जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण मांत्रिक म्हणतो त्याचा अर्थच तो होतो की मांत्रिकांचं कामच हे असतं की जादूटोना करायचा आणि मग लोकांकडून पैसे उकळायचे. ज्या गोष्टी घडू शकत नाहीत, होऊ शकत नाहीत अशा गोष्टींना कुठेतरी वाव द्यायचा किंवा आम्ही असं घडवून आणतोय असं सांगायचं आणि मग या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या. अशा पद्धतीचं एक कुठेतरी सिस्टीम आपण नेहमीच पाहतो मांत्रिकांच्या बाबतीत. तशाच पद्धतीचं हे सगळं सुद्धा असू शकतं. आणि आपण जर पाहिलं ज्या परिसरात हे वाघ कुटुंबीय राहत होते त्या तो सुद्धा परिसर तसं पाहायला गेल्यास तर थोडाफार ग्रामीण परिसर आहे, पूर्ण सिटीचा एरिया नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये या गोष्टींना जास्त वाव असतो. तिकडे मांत्रिक तांत्रिक या गोष्टींवरती मांडणारे लोक सुद्धा जास्त असतात आणि त्यामुळेच हे सगळं खरं तर केलं असेल मोहिनी वाघने असं वाटतंय. निश्चितच समृद्धी, जसं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर रोज नवनवीन खुलासे त्या अनुषंगाने झाले, की मग ते संबंधित फोटो हत्येचे व्हायरल झाले, मोकारपंथी ग्रुप संदर्भातले अपडेट जे आहेत ते समोर आले. तसं आता या सतीश वाघ यांच्या प्रकरणामध्ये दोषारोप पत्रातून आणखी कोणते नवे खुलासे समोर येत आहेत? आज एक खुलासा जो आहे तो अतिशय धक्कादायक आहे असा खुलासा समोर आलेला आहे. आणखी कोणते खुलासे या दोषारोप पत्रातून समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.